नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023साठी ग्रामसेवकची जी परीक्षा आहे त्यासाठी IBPSद्वारे विचारले जाणारे टॉप 100 समानार्थी शब्द आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यातून 1 ते 2 प्रश्न नक्कीच येणार आहेत। एक तर समानार्थी शब्दावर तुम्हाला प्रश्न असेल किंवा विरुद्धार्थी शब्दावर तुम्हाला प्रश्न असणार आहे। तर दोन्ही आपण जे महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत ते यानंतरच्या व्हिडिओजमध्ये आपण बघणार आहोत। तर पहिला शब्द आहे अनल, त्याचा समानार्थी शब्द होतो निखारा, अग्नी, विस्तव, अंगार, आगीन, आग्न इत्यादी शब्द तुम्हाला महत्त्वाचे आहेत। नंतर अभिषेक, त्याचा समानार्थी शब्द आहे अभिषेष, अभिषव। अभिनयचा समानार्थी शब्द आहे हावभाव किंवा अंगविक्षेप। अभ्यासचा समानार्थी शब्द आहे व्यासंग, सराव किंवा परिपाठ। अमित या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अगणित, अमर्याद किंवा असंख्य। अयश या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पराभव, दुर्लौकिक किंवा अपमान। अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कानन, वन, विपिन, रान, अटवी। हा महत्त्वाचा शब्द आहे, यावर खूपदा प्रश्न आलेले आहेत। नंतर अर्जुन म्हणजेच पार्थ, धनंजय, फाल्गुन, भारत, किरीट। त्यानंतर अश्व आहे, त्याचा समानार्थी शब्द होतो घोडा। अही आहे, त्याचा समानार्थी शब्द होतो सर्प, साप, भुजंग, उरग, फणी हे इत्यादी महत्त्वाचे शब्द आहेत। त्यानंतर अर्थ आहे, याचा समानार्थी शब्द होतो अभिप्राय, भाव, तात्पर्य, हेतू। आई या शब्दाचा समानार्थी शब्द होतो माता, जननी, माय, जन्मदा, जन्मदात्री, औस आणि अंबा हे महत्त्वाचे शब्द आहेत। त्यानंतर आठवण या शब्दाचा समानार्थी शब्द होतो स्मृती किंवा स्मरण। त्यानंतर आनंद आहे, याचे समानार्थी शब्द मोद, तोष, प्रमोद, हर्ष, संतोष, आनंदन, उल्हास आणि उद्धव। आवाहन या शब्दाचे समानार्थी शब्द विनंती आणि बोलाविणे। आश्चर्य या शब्दाचा समानार्थी अर्थ होतो नवल, विस्मय, अचंबा। आहार या शब्दाचा समानार्थी शब्द भोजन, जेवण, जेमन। आरसा या शब्दाचा समानार्थी अर्थ होतो दर्पण, मुकुर, आदर्श। आळशी म्हणजेच कुचर, सुस्त, निरुद्योगी आणि मंद। यामध्ये एक महत्त्वाचा शब्द म्हणजे उंडगड हा पण महत्त्वाचा शब्द आहे। त्यानंतर इच्छा, याचे समानार्थी शब्द होतात आरजू, आस, आकांक्षा, आशा, कांक्षा हे महत्त्वाचे शब्द आहेत। त्यानंतर ईश्वर आहे, याचा समानार्थी शब्द अलख, अलक्ष, आनंदघन, परमेश्वर, देव, ईश आणि प्रभू। इंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे देवेंद्र, शुक्र, सुरेंद्र आणि पुरंदर हे महत्त्वाचे शब्द आहेत। त्यानंतर आहे उतारू, या शब्दाचा समानार्थी अर्थ होतो प्रवासी किंवा यात्रेकरू। उत्कर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द होतो भरभराटी, वाढ किंवा समृद्धी। उंट या शब्दाचा समानार्थी अर्थ होतो उष्टर किंवा उष्ट्र। त्यानंतर ऋणदार आहे, ऋणदार म्हणजेच देणेकरी, ऋणको, कर्जदार। एकी म्हणजेच एकमत, एकासार, एकोपा, एकता। एकचित्त म्हणजेच एकाग्र, एकांता आणि एकभाव। ऋषी म्हणजेच मुनी, साधू, तपस्वी किंवा तापस। अंबर म्हणजे आकाश, गगन, नभ, आभाळ, व्योम, अंतरिक्ष हे इत्यादी महत्त्वाचे शब्द आहेत। करार म्हणजेच ठराव किंवा कबुली किंवा वाचन इत्यादी महत्त्वाचे शब्द आहेत। करामत म्हणजेच चमत्कार, एखादी अद्भुत गोष्ट, नवल किंवा कर्तृत्व। कपाळ म्हणजे निधड, भाल, ललाट, कपोल आणि अलिक हा महत्त्वाचा शब्द आहे इथे आणि हा पण महत्त्वाचा शब्द आहे। त्यानंतर कमळ आहे, कमळ म्हणजेच अंबुज, पंकज, नीरज, राजीव, पद्म, नलिनी, सरोज आणि अंभोज हे महत्त्वाचे शब्द आहेत। त्यानंतर कर्कश आहे, कर्कश या शब्दाचा समानार्थी अर्थ होतो कर्णकठोर, बोचणारे किंवा त्राटिका। कर्तृत्व या शब्दाचा समानार्थी अर्थ होतो पराक्रम, कर्तुकी, कर्तुक। कस या शब्दाचा समानार्थी अर्थ होतो दम, जोर किंवा सामर्थ्य। कावडा म्हणजेच वायस, एकाक्ष, काक, कावडा। कासव या शब्दाचा समानार्थी अर्थ होतो कमठ,
कुर्म, कश्यप. काळजी या शब्दाचा समानार्थी अर्थ होतो चिंता, फिकीर, आस्था किंवा कडकड. हे महत्त्वाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर कार्यक्षम या शब्दाचा अर्थ होतो कुशल किंवा दक्ष, निपुण आणि हुशार. काळोख म्हणजेच अंधार, तिमीर. कोकिळ म्हणजेच कोयल किंवा कोकिल. हे महत्त्वाचे शब्द आहेत. त्यानंतर कोता या शब्दाचा समानार्थी अर्थ होतो आखूड किंवा अपुरा, लहान. किरण या शब्दाचा समानार्थी अर्थ होतो कर, रश्मी, मयूख. क्रीडा या शब्दाचा समानार्थी अर्थ होतो खेळ, मौज, लीला आणि विहार. हे महत्त्वाचे शब्द आहेत. त्यानंतर कुरूप हा शब्द आहे. त्याचे अर्थ होतात बेढप असतील, आकाररहित, अरूप आणि विद्रूप. कौशल्य या शब्दाचा समानार्थी अर्थ होतो नैपुण्य, चातुर्य, खुबी असेल किंवा कसब असेल. हे महत्त्वाचे शब्द आहेत. त्यानंतरचा महत्त्वाचा शब्द म्हणजे कृपण आहे. यावर भरपूरदा प्रश्न आलेले आहेत. कृपण म्हणजेच चिक्कू असेल, कंजूस असेल, हिमटा आणि खंक. त्यानंतर खग आहे. खग म्हणजे पक्षी होतो. हा पण महत्त्वाचा शब्द आहे. विहंग, द्विज आणि अंडज. खच म्हणजे ढीग, थर. खजिना म्हणजेच भांडार, तिजोरी, कोश. हे महत्त्वाचे शब्द आहेत. गरुड या शब्दाचे समानार्थी अर्थ खगेंद्र, खगेश्वर. त्यानंतर गणपती हा महत्त्वाचा शब्द आहे. गणपतीचे अर्थ गजानन, वक्रतुंड, धरणीधर, लक्षप्रद, निधी, लंबोदर. गर्दी म्हणजेच दाटी किंवा खच. घर म्हणजेच सदन, भवन, गृह, आलय आणि निवास. हे महत्त्वाचे शब्द आहेत. घास म्हणजेच ग्रास किंवा कवड. चंद्र या शब्दाचे समानार्थी अर्थ महत्त्वाचे आहेत. आपण भरपूरदा एक्झाममध्ये आलेले आहे. याचे अर्थ इंदू, शशी, बिंदू, सोम, हिमांशू, सुधांशू, सुधाकर, निशानात, शशांक आणि शुभ्रांशू. हे महत्त्वाचे शब्द आहेत. तर इतर जे शब्द आहेत याची तुम्ही PDF डाउनलोड करून याचे अर्थ बघू शकता आणि तुम्हाला एक्झामच्या आधी 2 ते 3दा हे फक्त अर्थ वाचून जायचे आहेत. इझिली तुमचे ते प्रश्न सुटणार आहेत. तर संपूर्ण शब्द आहेत महत्त्वाचे. यामध्ये ढग महत्त्वाचा आहे. त्यानंतर दरिद्री महत्त्वाचा आहे. दिवस असेल, धन असेल. त्यानंतर यातील नदीचे अर्थ तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर पत्नी यावर पण खूपदा प्रश्न आलेला आहे. पाणी असेल, प्रघात असेल इत्यादी महत्त्वाचे शब्द आहेत. तर याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला ब्रेनशीट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.